पोलीस म्हणजे केवळ गुन्हेगारांना पकडणारे हात नसून गरजूंना आधार देणारे माणुसकीचे दर्शनही आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या सेंट्रल बस स्टँड परिसरात गेल्या काही दिवसांपासून एका मानसिक आजार असलेल्या महिलेमुळे मोठी भीती पसरली होती। ही महिला स्वतःचा जीव धोक्यात घालून गाड्यांना आडवी होत होती। मात्र छत्रपती संभाजीनगरच्या दामिनी पथकाने अत्यंत संयमाने आणि धाडसाने या महिलेला ताब्यात घेऊन तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे। छत्रपती संभाजीनगरचे सेंट्रल बस स्टँड, जिथे हजारो प्रवाशांची वर्दळ असते, याच परिसरात एक महिला गेल्या काही दिवसांपासून एकटीच राहत होती। ही महिला मानसिकदृष्ट्या खचलेली असल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या गाड्यांना आडवी जात असे। नागरिक तिला समजवायला गेले तर ती त्यांच्या अंगावर धावून जात आणि त्यांना चावा घेत असे। रात्रीच्या वेळी या महिलेसोबत कोणतीही चुकीची घटना घडू शकते हे ओळखून क्रांती चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाने तिथे धाव घेतली। सुरुवातीला महिला पोलिसांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या महिलेला काहीही सुचत नसल्याने तिने पोलीस कर्मचाऱ्यांचाही चावा घेण्याचा प्रयत्न केला। अखेर तिची सुरक्षा आणि आरोग्य लक्षात घेऊन दामिनी पथकाने तिला ताब्यात घेतले आणि काद्रा हॉस्पिटल येथे मानसिक उपचारासाठी दाखल केले। या पथकात पोलीस हेड कॉन्स्टेबल कल्पना खरात, निर्मला निंभोरे, पोलीस अंमलदार सुनीता नागलोत, अमृता भोपळे सहभागी होत्या। तर दामिनी पथकाच्या तत्परतेमुळे एका असहाय्य महिलेला केवळ आधारच मिळाला नाही, तर संभाव्य धोकाही टळलाय। पोलिसांच्या या कामगिरीचं शहरभर कौतुक होतंय।